हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन. आज बनवणार आहे मी गोड भात. तर याला खीर बोललं जातं, म्हणजे आमच्याकडे तर खीरच बोलतात याला. पण हा जो पदार्थ आहे ना, तर जेव्हा आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो तर तेव्हा त्यांनी जेवणासोबत दिला होता. आणि म्हणजे ते प्रसाद म्हणून देतात, थोडासा, जास्त नाही देत. तर खूप टेस्टी लागला होता. पण मला आल्यापासून बनवायचं आहे, बनवायचं पण बाकीचे पण रेसिपी होते ते पण बनवायचं होतं, कारण की सीझन वाईज रेसिपी असतात आपल्या इकडे. तर त्याच्यामुळे ते राहूनच गेलं होतं. तर म्हटलं चला आज फायनली बनवूयाच. तर इथे मी तांदूळ घेतलेत. तर तांदूळ कुठलेही घेतलेत चालतात, पण इंद्रायणी तांदूळ असेल ना तर ते अजूनच छान लागते, चिकट अशी मस्त खीर लागते ती. तर तिकडे कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्या रेसिपीला काय म्हणतात. तर मी बरंच सर्च केलं पण मला काही सापडलं नाही त्यांच्या लँग्वेजमध्ये याला काय बोलतात. तर पण असू द्या, तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी तांदूळ घेतलेत. तर मला म्हणजे नॉर्मल भात पण बनवायचा होता आणि म्हटलं ह्या गोड भातासाठी पण आपण बनवून घेऊया. तर इथे मी 3-4 वाटी तांदूळ टाकलेत. मी जसं सांगितलं की तुम्ही कोणतेही तांदूळ टाकू शकता खिरीसाठी. तर इंद्रायणी असेल तर अजूनच बेस्ट. तर इथे मी 4-5 वाटी तांदूळ घेतले, त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं, थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि त्याच्या 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या आणि साईडने त्याची वाफ जाण्यासाठी त्याला साईडने ठेवून दिलं आहे. तर इथे मी म्हणजे ते गुळामध्ये बनवलेलं होतं, तर गुळामध्येच बनवते आहे. तर इथे मी थोडासा गूळ जो आहे तर तो कट करून घेते. म्हणजे तुम्हाला जर का गूळ नसेल खायचं तर तुम्ही साखरही टाकू शकता. पण मला सेम तसंच बनवायचं होतं जसं ते बनवत होते. तर तसंच बनवलं आहे मी. तरी इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत काही. तर काजू घेतलेत, बदाम घेतलेत, 7-8 असे घेतलेत. आणि विलायची मी नंतर टाकणार आहे, तर कशी टाकायची ते पण मी तुम्हाला सांगते. आणि काजू आणि बदाम जे आहे ना ते फक्त 2 भागामध्ये कट केलेत. तर त्यांनी पण तसेच टाकलेले होते, जास्त असं बारीक चॉप करून नव्हते टाकलेले. तर फक्त 2 भागामध्ये कट करायचे. आणि एक मोठ्या साईजची कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये भरपूर तूप टाकलं आहे मी, कमीत कमी 5 ते 6 चम्मच तूप टाकलं आहे आणि गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर इथे भात पण मस्त असं शिजलं आहे. तर त्याच्यानंतर इथे ड्रायफ्रूट जे आहे तर ते तळून घेते आहे मी, चांगले असे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेते आहे. म्हणजे खाताना कसं एकदम सॉफ्ट नाही लागणार, ते क्रिस्पी लागतील खायला. तर त्याच्यासाठी मस्त काजू बदाम सगळे फ्राय करून घेतले कमी गॅसवर. आणि अजून तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता. पण त्याच्यामध्ये ना फक्त काजूच होते, बदाम पण नव्हता. म्हणजे जेवढं मी खाल्लं त्याच्यामध्ये बदाम मला काही दिसला नाही. तर फक्त काजू पण टाकू शकता. अजून तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर टाकू शकता. तर इथे मी तुम्हाला मेजरमेंट पण करून दाखवते आहे की मी भात किती घेतला आणि गूळ किती घेतलं. तर 1 वाटी भात घेतला आहे. तर भात बघू शकता मी चांगलं असं दाबून भरलेलं आहे त्या वाटीमध्ये. आणि जे तूप आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते त्याच्यामध्येच तो भात टाकला आहे आणि चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही अजूनही तूप ॲड करू शकता, पण इतकंच पुरेसं आहे. एकदम जास्त पण तूप ॲड केलं तर मग त्याची टेस्ट पूर्ण तुपावरच जाईल. तर इथे थोडंसं तूप म्हणजे पहिलेचंच होतं, तर त्याच्यामध्ये छान भात फ्राय करून घेतला. आणि जेव्हा पाणी आपण ॲड करतो ना तेव्हा गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये. तर इथे मी कमीत कमी 2 ग्लास पाणी मला टोटल लागलं आहे त्याच्यामध्ये. तर पहिले थोडंसं पाणी टाकलं, परत चांगलं त्याला मिक्स करून घेतलं. आणि मिक्स केल्याच्यानंतर जे पाणी होतं साईडने तर ते त्याच्यामध्ये परत ॲड केलं. म्हणजे पूर्ण मला 2 ग्लास पाणी लागलं. तर इथे काय करायचं आहे की जी विलायची मी सांगितलं होतं तुम्हाला की विलायची जी आहे तर ती आत्ता टाकायची आहे. जेव्हा आपण थोडंसं पाणी ॲड केलं ना तेव्हा त्याच्यामध्ये टाकायची आहे. विलायची मी कुटून नाही टाकली, कारण की मला त्याच्यामध्ये विलायची ना अख्खी दिसली होती, म्हणून म्हटलं चला फ्लेवरसाठी छान तशीच विलायची टाकूया. तुम्ही कुटूनही टाकू शकता, पण मी जसं सांगितलं मी एक्झॅक्ट तशीच रेसिपी बनवते आहे, तुम्हाला दाखवते आहे की आम्ही कसं खाल्लं होतं तिथे. तर ते तुम्हाला दाखवते आहे. तर विलायची जी आहे तर ती पूर्ण मी तशीच टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. राहिलेलं पाणी सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं, परत त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. आणि कमी गॅसवर त्याला कमीत कमी 7 ते 8 मिनटं मी ठेवलं होतं. तर आता 7 ते 8 मिनटं झाले आहेत आणि तुम्ही त्याच्यातलं पाणी जे बघू शकता
बरंचसं असं कमी झालं आहे आणि भात जो आहे, तांदूळ जो आहे तर तो अजून फुलला आहे. कुकरमध्ये तर शिजला होताच, पण तो पाण्यामध्ये परत शिजवून घेतला तर ते अजून फुलला आहे आणि भरपूर असा मस्त भात जो आहे तर तो बनला आहे. तर आता हे सगळं झालं आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर ज्या वाटीने मी म्हणजे ज्या वाटीने मी भात मोजला होता त्याच वाटीने मी गूळ घेतला आहे. तर गूळ बघू शकता एकदम असा गच्च नाही भरलेला आहे वाटीमध्ये, थोडासा कमी आहे त्याच्यामध्ये. तितका आपल्याला गूळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण इतका पुरेसा आहे, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. तर तुम्ही जेव्हा भात चांगला शिजला ना, क्वांटिटी पाण्याची कमी वाटली की लगेच तुम्ही त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. चांगलं त्या गुळाला मिक्स करून घ्यायचं, भातामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि कमी गॅसच ठेवायचा आहे, फुल गॅस ठेवायचा नाही आहे, कारण की भात खाली लागण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून ठेवले होते साईडने ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जो भात आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसायला पण छान दिसतोय. टेस्ट तर त्याची खूप भारी होती, खरंच खूप टेस्टी लागत होतं ते. म्हणजे मला तिथे पण खूप आवडलं होतं आणि मी बनवलं ना तर तेव्हा पण मला खूप आवडलं ते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. खूप सिंपल आहे, झटपट बनणारा आहे. काही गोड खावंसं वाटलं तर तुम्ही लगेच बनवून खाऊ शकता, किंवा काही उपवास वगैरे असेल तर उपवास सोडायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. खरंच खूप सोपी आहे बनवायला आणि टेस्ट पण खूप छान आहे. तर तुम्ही याला खाताना मस्त गरम गरमही खाऊ शकता. गरम गरम म्हणजे अजून छान लागते आणि थंड झाल्यावर पण मस्त अशी टेस्ट खूप भारी येते, त्याची फ्लेवर पण खूप छान त्याच्यामध्ये मिक्स होतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्याच्यावर चांगलं दिसण्यासाठी केसर टाकलं आहे. मस्त अशी रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय.